हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? आशा करते की मस्त असाल आणि थोडाही वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्याकडे आज वळणार आहोत. की मुद्दा असा आहे आजचा, आपल्या जे नवीन युट्यूब क्रिएटर्स आहेत, ज्यांनी नवीन युट्यूब चॅनल सुरू केलं आहे, तर त्यांना बरेच प्रश्न पडलेत की युट्यूबचा अल्गोरिदम काय आहे, हा वॉच टाइम काय आहे, कुठे पाहायचा वॉच टाइम, कसा पाहायचा वॉच टाइम, आणि रोजच्या रोज किती व्हिडिओ अपलोड करावेत, शॉर्ट्स व्हिडिओ किती अपलोड करायचे, लॉंग व्हिडिओ किती मिनिटाचा असावा, आणि आपले सबस्क्रायबर कसे वाढवायचे, या सगळ्या गोष्टींनी टेन्शन आलं असेल. हो ना, मलाही आलं होतं सुरुवातीला, पण हळूहळू मीही ग्रो झालीये आणि आता मलाही थोड्याशा आयडिया आल्यात आणि त्याच आयडिया मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. आणि माझंही चॅनल हाफ मॉनिटाईज झालेला आहे. तर काय काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिला मुद्दा हा जो कायम लक्षात ठेवा, मॉनिटाईज होईपर्यंत आपल्याला रेग्युलरली जे काही तुमचे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही अपलोड करतात, रेग्युलर अपलोड करायचं आहे. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. रोज तुम्ही 3 व्हिडिओ, शॉर्ट्स व्हिडिओ जे आहेत ते रोजच्या रोज तुम्ही अपलोड करायचे आहेत. टायमिंग फिक्स असावा. जर समजा आज तुम्ही सकाळ जे काही 3 शॉर्ट्स आहेत सकाळी 7 वाजता टाकला आहे ना, तर प्रत्येक दिवशी त्या 3 शॉर्ट्स मधला पहिला शॉर्ट्स हा 7 वाजता टाका किंवा 7 ते 8च्या दरम्यान टाका. दुसरा शॉर्ट्स हा 12 ते 2च्या दरम्यान टाकायचा आहे आणि तिसरा शॉर्ट्स व्हिडिओ हा शक्यतो 5 ते 8च्या दरम्यान टाकायचा आहे. हे 3 टाइम मी तुम्हाला सांगितलेत. का तर सकाळचा जो टाइम असो, सकाळी उठल्या उठल्या आपण बघा, आपल्यापासून सुरुवात करूयात की सकाळी उठल्या उठल्या आपण काय करतो, फ्रेश व्हायच्या आधी थोडंसं फोन हातामध्ये घेतो. तर सकाळ सकाळ आपल्याकडे जो काही वेळ असतो तो 7 ते 9च्या दरम्यानचा असतो. जे ऑफिसला जाणारी मंडळी असतात ती शक्यतो ट्रेनमध्ये बसल्या बसल्या स्क्रोल करत असतात युट्यूबला. त्यामुळे तो टायमिंग कधी असतो, 9च्या आतमधला, म्हणजे 7 ते 9च्या मधला जो पिरियड असतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला शॉर्ट्स तुमचा अपलोड झाला पाहिजे. दुसरा शॉर्ट्स कधी, तर दुपारच्या दरम्यान जो लंच टाइम असतो 12 ते 2 अशा टायमिंगमध्ये, किंवा 12 ते 2च, त्यानंतर शक्यतो नाहीच. तर 12 ते 2 किंवा 11 ते 2च्या दरम्यान तुमचा दुसरा शॉर्ट अपलोड करा. तिसरा शॉर्ट आपल्याला संध्याकाळच्या टायमिंगला टाकायचा आहे, जो ऑफिस सुटण्याचा पिरियड असतो किंवा घरी पोहोचल्यानंतर जो आपला फ्री टाइम, आपल्या रिलॅक्सेशनचा टायमिंग भेटतो तो टाइम. तर त्यावेळेस जास्त करून मोबाईल ट्रेनमध्ये जे ऑफिसवरून घरी येत असतील त्यांच्या हातामध्ये असतो. जे ऑलरेडी घरी आलेले असतात, कामातून थोडंसं फ्री झालेले असतात संध्याकाळच्या वेळेस, तर 8 किंवा 9 वाजेपर्यंत, 5:30 ते 8 किंवा 5:30 ते 9च्या दरम्यान तुम्हाला संध्याकाळचा एक शॉर्ट. तर हे 3 शॉर्ट्स तुम्हाला डेली अपलोड करायचे आहेत आणि आठवड्यातून 2दा, हे मी फॉलो करते, आठवड्यातून 2दा तुम्हाला लॉंग व्हिडिओ टाकायचा आहे. कारण फक्त शॉर्ट्स व्हिडिओवरती तुमचा वॉच टाइम कंप्लीट होत नाही. त्यामुळे लॉंग व्हिडिओ जर आपल्याला टाकायचा असेल तर तो शक्यतो कमीत कमी 7 मिनिटाच्या वरती असावा आणि जास्तीत जास्त 11 ते 12 मिनिटापर्यंत असावा, जेणेकरून तुमचा जो व्हिडिओ आहे जास्त जण पाहतील. तो जो वेळ आहे, वॉच टाइम, तो कंप्लीट व्हायला तुम्हाला मदत होईल. तर हे होतं लॉंग व्हिडिओ. आता तिसरा मुद्दा हा की कंटेंट सेम असावा की डिफरंट असावा. तर मी स्वतः आजपर्यंत कन्फ्यूज आहे की नेमकी कोणता कंटेंट धरून चालू. कारण सेम जर टॉपिक आपण एखादा घेतला तर रोज किती बोलणार आहे त्या टॉपिक बद्दल, त्याविषयी नवीन अपडेट्स रोजच्या रोज आपल्याकडे असणार आहे का. त्यामुळे शक्यतो आपला जो कंटेंट आहे, जर तुम्हाला तुमचा कंटेंट सापडला असेल तर वेल अँड गुड, नसेल सापडला तर तुमची जी काही लाईफस्टाईल आहे, जे चॅनलचं नाव आहे, तर माझ्या चॅनलचं नाव आहे अस्मिताच लाईफस्टाईल. तर तुमच्या चॅनलचं जे नाव आहे त्याप्रमाणे तुमचा सुटेबल कंटेंट असावा. असं नाही की तुम्ही किचन टिप्स किंवा अस्मिताज किचन, सरिताज किचन जसं आहे, तर किचनचं नाव दिले तर किचन बद्दलच व्हिडिओ असावे. त्यामुळे लाईफस्टाईल ज्यावेळेस हे नाव देतो ना, तर आपण आपली ओव्हरऑल लाईफस्टाईल जी असते, दिवसभरात काय करतो, कुठे गेलो, कुठे फिरलो, आज काय खाल्लं, किंवा अशा रेसिपीज काही असतात, ते आपण आपलं लाईफस्टाईल त्याच्यावरती पोस्ट करू शकतो. त्यामुळे माझा जो कंटेंट आहे तो मी डिफरंटच ठेवला आहे. आणि अजून महत्वाचा मुद्दा हा की व्हिडिओ, जो लॉंग व्हिडिओ आहे तो सुद्धा पोस्ट करण्याचा तुमचा जो आहे तो टाइम तो फिक्स ठेवा. तुम्ही संध्याकाळचा जर पोस्ट करत असाल तर संध्याकाळीच पोस्ट करत जावा. कधीही उठल्यात कधीही पोस्ट केले तर असं नाही होत. अल्गोरिदम मध्ये सुद्धा तो सेट केला जातो. आणि शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ अपलोड करण्याच्या आधी तो शेड्यूल करा. हे जे काही आहेत ना, ते युट्यूबचे नियम आहेत आणि त्या नियमाप्रमाणेच आपल्याला चालायला लागतं आणि तसं चाललं तरच आपला चॅनल जो आहे तो ग्रो व्हायला मदत होते आणि व्हिडिओ जे आहेत अल्गोरिदम मध्ये बसून ते युट्यूब पुढे पुश करतं.
त्यामुळे युट्यूबचे हे काही छोटेसे नियम आहेत ते पाळा. कॉपीराईट कंटेंट्स पासून थोडंसं लांब राहा. कॉपीराईट्स म्हणजे काय, कोणतंही गाणं लॉंग व्हिडिओमध्ये यूज करू नका. शॉर्ट व्हिडिओला जे काही सॉन्ग येतात ते तुम्ही यूज करू शकता, पण लॉंग व्हिडिओमध्ये ना असं पिक्चरची गाणी वगैरे आपण ज्यावेळेस ऍड करतो किंवा कधी कधी पिक्चरचे शूटिंग करतो, जो काही व्हिडिओ असेल टीव्ही मधून, आणि तोच डायरेक्ट अपलोड करून देतो, त्यावेळेस आपल्याला काय होतं, कॉपीराईट क्लेम येतं. तर हे असे कॉपीराईट क्लेम असतात. आणि कोणाच्या चॅनलवरचा व्हिडिओ, इन्स्टावरचा व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ तुम्ही उचलून युट्यूबला अपलोड केला तर तिथेही तुम्हाला कॉपीराईट येतं. अशा कॉपीराईट्समुळे काय होतं, तुमच्या चॅनलला ग्रो व्हायला सुद्धा त्याच्यावरती परिणाम होतो आणि मॉनिटायझेशनला सुद्धा परिणाम होतो. तिथे कॉपीराईट्स येऊन तो ब्लॉकच होतो व्हिडिओ. त्याच्यामुळे जास्तीत जास्त कॉपीराईट्स येणार नाही याची शक्य तितकी काळजी घ्या. माझ्यासोबत झालं आहे आणि मला आधी कळतच नव्हतं की का कॉपीराईट येते. मी तर काही कॉपी नाही केले, म्हणजे फक्त सॉन्ग ऍड केलं होतं. त्यामुळे सॉन्ग सुद्धा लॉंग व्हिडिओला अलाउड नाही आहे. कोणत्या प्रकारचं म्युझिक नाही. तुम्हाला जरी म्युझिक लावायचंच असेल तर YT स्टुडिओ हा ऍप मोबाईलमध्ये डाउनलोड करा. त्याच्यामध्ये काही सिलेक्टेड म्युझिक दिले आहेत, त्यातून तुम्हाला सिलेक्ट करून तुम्हाला ऍड करायचं आहे. तर असे पिक्चरचे सॉन्ग वगैरे ऍड करून तर ते कॉपीराईट्स येणार आहे. तर हे छोटेसे असे नियम होते. तर चला आपण बघूयात की हा YT स्टुडिओ जो आहे तो काय आहे. त्याच्यामध्ये आपण आपला जो व्हिडिओचा जो मॅप असतो, ग्रो करण्याचा ऍप असतो, की आज किती लाईक्स भेटले, कोणतं कंटेंट ट्रेंडिंगला आहे सध्या, कोणता व्हिडिओ टाकला पाहिजे, वॉच टाइम कसा चेक करायचा, आपण जे काही आता महिन्याभरामध्ये व्हिडिओ अपलोड केलेत त्याचा आपण वॉच टाइम किती कंप्लीट केला आहे. तर ह्या सगळी माहिती तुम्हाला YT स्टुडिओ ह्या एका ऍप मधून भेटणार आहे. त्यामुळे हा ऍप जो आहे लगेच डाउनलोड करा. आपण माहिती बघूयात. तर हे माझं चॅनलचं नाव आहे अस्मिताज लाईफस्टाईल. हे शॉर्ट्स व्हिडिओ रोजचे 3 आपल्याला अपलोड करायचे असतात आणि अशा प्रकारे शेड्यूल लावून ठेवलेले आहेत की ते आपोआप जो टायमिंग सेट केलाय त्या टायमिंगला जातो. म्हणजे मला असं करायची गरज नाहीये की आज मला 5 वाजता व्हिडिओ टाकायचा तर मग मी 5 वाजता व्हिडिओ बनवणार आणि त्याच वेळेस टाकणार. तर मग त्यावेळेस काय होतं, तुमच्या व्ह्यूज जे काही शॉर्ट्स व्हिडिओ आहेत त्याला व्ह्यूज येण्यासाठी प्रॉब्लेम येतो. म्हणून रोजचे 3 व्हिडिओ आहे ना, एकदा थोडासा दुपारचा वेळ काढा जेव्हा तुम्ही फ्री असाल त्यावेळेस, आणि त्यावेळेस व्हिडिओ बनवा आणि शेड्यूल करून ठेवा. संध्याकाळच्या स्लॉटला एक, दुपारच्या स्लॉटला एक आणि इव्हिनिंगच्या स्लॉटला एक. तर असे शेड्यूल करून ठेवले की दिवसभर आपणही फ्री असतो, आपल्यालाही सतत टाइम काढून त्या गोष्टी कराव्या नाही लागत. एकदाच जे काही असतं ते उरकून जातं. तर हा जो आहे हे सगळे लॉंग व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तर हा 1 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. तर मग आता चला बघून घेऊयात की वॉच टाइम आपण आपला आज जो झालाय तो कसा चेक करायचा. हा YT स्टुडिओ म्हणून ऍप्लिकेशन जे आहे तो ओपन करूयात. डाउनलोड करून घ्या तो. आणि डाउनलोड केल्यानंतर हे बघा इथे असं तुम्हाला नाव येईल तुमच्या चॅनलचं. तर इथे मला माझ्या चॅनलचं नाव आलेलं आहे. ते तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील ह्या चॅनलच्या ह्याच्या. तर हे बघा तुम्हाला YT स्टुडिओ किती हेल्प करणार आहे. आपले टोटल सबस्क्रायबर किती आहेत ते इथे दिसणार तुम्हाला की 2625 हे माझे टोटल सबस्क्रायबर आहेत. लास्ट 28 दिवस इथे आलेत की लास्ट 28 डेज वॉच टाइम आणि व्ह्यूज. तर आता व्ह्यूज माझे इथे किती दाखवतात, 156.6K म्हणजे 6K म्हणजे 156.6 हजार माझे व्ह्यूज आहेत आणि वॉच टाइम आहे 234. तर इथेच बरेच जणांना कन्फ्युज होतात की 4000 वॉच टाइम कंप्लीट करायला लागतो आपल्याला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. तर माझा फक्त 234च झालाय, मग 4000 कधी होणार. तर वेट, इथे सगळा जुगाड आहे. आता ह्या वॉच टाइम ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, कारण फक्त 234 हा आपल्या लास्ट 28 डेजचा त्यांनी दिलाय. आपल्याला आपला आतापर्यंतचा वॉच टाइम जर टोटल काढायचा असेल ना, तर ह्या वॉच टाइम वरती क्लिक केल्यानंतर बघा पुन्हा इथे येतं तुम्हाला व्ह्यूज, वॉच टाइम, सबस्क्रायबर. तर हा असा ग्राफ दिलेला असतो. कशासाठी की तुमचा मंथली ग्राफ कसा चाललाय, प्रत्येक दिवशी तुमचा ग्राफ अप अँड डाऊन होतच असतो. तर वॉच टाइम वरती डबल क्लिक करायचं आणि इथे बघा येतं 7 दिवसाचा वॉच टाइम बघायचा आहे तुम्हाला की 28 डेजचा बघायचा आहे, 90 डेजचा बघायचा आहे, 365 डेजचा बघायचा आहे का तुम्हाला एप्रिल, मार्च, फेब्रुवारी अशा तुम्हाला मंथली बघायचं आहे. तर बरेच ऑप्शन असतात. तर मला आता माझा वर्षाचाच म्हणजे 365 डेजचा मला बघायचा आहे. तर मी तो इथे 365 डेज वरती क्लिक करणार. 365 डेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचा वॉच टाइम असा इथे दिलेला असतो की तुमचं टॉप कंटेंट कोणते आतापर्यंत सगळ्यात.
शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त व्ह्यूज कशाला भेटले, तर असं हा ग्राफ इथे दिलेला असतो पूर्ण. जसे की आपण म्हणतो ना शाळेत असताना चढता क्रम उतरता क्रम, सेम तसंच चढता क्रमाप्रमाणे दिलेलं असतं. सगळ्यात जास्त ज्याला आहे तो व्हिडिओ वरती असतो, त्यानंतर थोडंसं कमी असेल तर तो व्हिडिओ त्याच्या खाली, असं खालोखाल असतं. तर वॉच टाइम असा पूर्ण जो आहे तो बघा, इथे मी 365 डेजवर क्लिक केलं, हा असा ग्राफ आला 365 डेजचा. तर वॉच टाइम आज इथे आलेला आहे 3202. आपल्याला किती हवा आहे? 4000 वॉच टाइम हवा आहे आपल्याला मॉनिटाईज करण्यासाठी आपल्या चॅनल. तर माझा 3000 झालेला आहे ऑलमोस्ट. तर 1000 आपल्याला अजून हवा आहे. तर मग मी रोज असं ह्या ऍपमध्ये जाऊन तिथे वॉच टाइमवरती टच करून 365 डेजचा माझा वॉच टाइम मी चेक करत असते की किती झालाय, अजून किती बाकी आहे. तर हा होता वॉच टाइम कसा चेक करायचा या संदर्भातला. आता आपल्याला व्ह्यूज किती आले, तर त्या व्ह्यूज कसे बघायचे ते पण बघा, मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगते. हा जो ऍप्लिकेशन आहे ओपन केल्यानंतर इथे व्ह्यूजचा ऑप्शन आहे, तर व्ह्यूज वरती क्लिक करायचं. तर मग तिथे येतात व्ह्यूज. तर आता इथे हा पूर्ण टोटल ग्राफ दाखवला आहे 156.6K चा. तर मग आता तुम्हाला याच्यावरती टच करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला टोटल इथे तुम्हाला व्ह्यूज येतील. तुमच्या प्रत्येक व्हिडिओचे टोटल व्ह्यूज तुम्हाला इथे दिसणार, जो कोणता व्हिडिओ तुम्ही अपलोड केलाय त्याबद्दल. अजून ह्या ऍप्लिकेशन विषयी सांगायची माहिती अशी की समजा तुम्हाला पेमेंट आलं आहे की नाही, पेमेंट संदर्भात कोणते जर डाऊट्स असतील तेही तुम्ही इथे चेक करू शकता. हे बघा, आणि तुम्हाला एलिजिबिलिटी पण दिलेली आहे की वॉच टाइम कसा म्हणजे कंप्लीट करण्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओसाठी काय क्रायटेरिया आहे, लॉंग व्हिडिओसाठी काय क्रायटेरिया आहे. तर बघा इथे दिलेलं आहे की 3 व्हिडिओज अपलोडेड म्हणजे लास्ट 90 दिवसामध्ये, म्हणजे 90 दिवस म्हणजे काय, तर ऑलमोस्ट 3 महिन्यात तुम्हाला रोजचे 3 व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. आणि तुम्हाला तुम्ही किती अपलोड केलेत, रोजचे 3 ज्यावेळेस अपलोड करताना तर 3000 त्याचा हे हवं, वॉच टाइम जो आवर्स आहे तो 3000 हवा. आणि जे व्ह्यूज आहेत ते त्या 90 दिवसामध्ये तुम्हाला 3 मिलियन सांगितले त्यांनी की 3 मिलियन पर्यंत तुम्हाला व्ह्यूज गेले पाहिजे. तर बघा, शॉर्ट्स व्हिडिओला आपल्याला लगेचच्या लगेच एवढे व्ह्यूज नाही येत. त्यामुळे आपला जो चॅनल आहे तो शॉर्ट्स व्हिडिओवरती ग्रो करणं थोडंसं आपल्याला अवघड जातो. त्यामुळे जास्तीत जास्त फोकस करा की लॉंग व्हिडिओ बनवा. आणि लॉंग व्हिडिओ पण रोजच्या रोज तुम्हाला नसतील बनवायला जमत ना, तर जर तुमचे 1000 सबस्क्रायबर असतील तर तुम्ही लाईव्ह घ्यायला सुरुवात करा. सुरुवातीला लाईव्हला तुम्हाला कमी मेंबर्स भेटतील, ऍड होणार नाही कोणी, पण ठीक आहे. रोजच्या रोज तुम्हाला लाईव्ह जर नाही भेटली, दिवसाआड जरी तुम्हाला टाइम भेटत असेल लाईव्ह करण्यासाठी, तर आधी लाईव्ह येण्यासाठी थोडंसं अपलोड करायचं तिथे की आज आपण 9 वाजता लाईव्ह येणार आहोत, तर आपल्या लाईव्हला प्लीज 9 वाजता जॉईन व्हा वगैरे असं थोडंसं थंबनेल टाकून तुम्ही अपलोड करू शकता आणि 9 वाजता तुम्ही लाईव्ह जाऊ शकता. तर लाईव्ह 1 तासाची तरी हवी, त्यामुळे तुमचं जे चॅनल आहे आणि ते ग्रो व्हायला पण मदत होईल, सबस्क्रायबर सुद्धा वाढतील. आणि सगळ्यात मेन बेनिफिट हा आहे की वॉच टाइम आपल्या लाईव्हमुळे जास्तीत जास्त कंप्लीट होतो. तर हा जो क्रायटेरिया आहे तो इथे दिलेला आहे शॉर्ट्स व्हिडिओसाठी. आणि हा खाली जो आहे तो लॉंग व्हिडिओसाठी दिलेला आहे की लॉंग व्हिडिओसाठी आपल्याला 4000 वॉच टाइम कंप्लीट करायचा असतो. शक्यतो मी शॉर्ट आणि स्वीट मध्ये तुम्हाला सांगेल की लॉंग व्हिडिओ शक्यतो अपलोड करा आणि जास्तीत जास्त लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह वरती आणि लॉंग व्हिडिओवरतीच तुम्हाला तुमचा वॉच टाइम कंप्लीट करता येणार आहे. त्यामुळे लाईव्हला येण्यासाठी आणि लॉंग व्हिडिओसाठीच जास्तीत जास्त भर असू द्या. शॉर्ट व्हिडिओवरती माझा तरी अजून झालेला नाही आहे मॉनिटाईज चॅनल. ज्या दिवसापासून मी लॉंग व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्या दिवसापासून मला वॉच टाइम वाढण्यासाठी हेल्प झाली. आणि सुरुवातीला तर ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत सुद्धा नव्हत्या. मी असंच टाइमपास म्हणून फक्त शॉर्ट व्हिडिओ 3 व्हिडिओ महिनाभर अपलोड करत होती. काही दिवसांनी मला हा क्रायटेरिया माहीत झाला. त्यामुळे चॅनलवरती जे कोणी नवीन आहेत, ज्यांनी नवीन युट्यूब चॅनल ओपन केलं आहे, त्यांच्यासाठी माझा हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे जो काही युट्यूबचा अल्गोरिदम आहे, कॉपीराईट विषयी तुम्हाला माहिती दिली आहे मी, व्हिडिओ कोणत्या टायमिंगला अपलोड करायचा आहे त्याविषयी सुद्धा माहिती सांगितली आहे. आणि हा जो YT स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये वॉच टाइम, परत तुमचे व्ह्युअर्स, जी काही तुम्हाला माहिती हवी आहे ती सर्व तुम्हाला YT स्टुडिओमध्ये भेटणार आहे. तर अजून सांगायचं बोललं तर हे बघा, तुम्हाला जे काही तुमचं कंटेंट, आता सध्या ट्रेंडिंगला कोणतं कंटेंट चालू आहे, तर कंटेंट ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे. डॅशबोर्ड, कंटेंट, अनालिटिकल्स, कम्युनिटी आणि अर्न्स
असे 5 ऑप्शन दिलेले आहेत. तर अर्न्स मध्ये जाऊन तुम्ही तुमचं चॅनल जर मॉनिटाईज झाला असेल तर पैसे आलेत की नाही, डॉलरमध्ये कन्वर्ट झालेत की नाही, याविषयीची माहिती तुम्ही अर्न्स मध्ये जाऊन बघू शकता. दुसरं येतं याच्यामध्ये कम्युनिटी. जर तुम्ही तुमच्या प्रत्येक व्हिडिओ खाली कोणी कोणी कमेंट्स केली आहे, लाईक्स किती आहे, मेसेज जे आहेत ते सर्व ह्या कम्युनिटी ऑप्शन मध्ये तुम्हाला इथे भेटून जाणार. तुमचे सबस्क्रायबर जे आहेत ते सर्व तुम्हाला इथे शो होणार. अॅनालिटिकल्स मध्ये काय असणार की तुम्ही जो काही रोजच्या रोज तुमचा व्हिडिओ अपलोड करता त्याचा जो ग्राफ आहे, किती व्ह्यूज भेटतायत, किती सबस्क्रायबर भेटतायत, वॉच टाइम कुठपर्यंत कंप्लीट झाला आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अॅनालिटिकल मध्ये भेटून जातील. कंटेंट मध्ये प्रत्येकाचा कंटेंट इथे बघू शकता, किंवा मग तुम्ही नवीन आता सध्या ट्रेंडिंगला काय आहे, कोणता कंटेंट आहे, तर हे तुम्हाला इथे सगळं भेटून जाईल. मग जे ट्रेंडिंगला आहे त्यानुसार आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला तर आपल्याला सबस्क्रायबर वाढण्यासाठी, व्ह्यूज वाढण्यासाठी मदत होते. दुसरा आहे डॅशबोर्ड. तर डॅशबोर्डवरती हे असं तुमचं प्रोफाईल दिसतं. इथे व्ह्यूज, वॉच टाइम किंवा रोजच्या रोज जे तुम्ही तीन शॉर्ट्स अपलोड करता, तर बघा मी आज हा अपलोड केलेला आहे, तर इथे त्याचं रँकिंग दिसतं. आणि जे काही रँकिंग आहे त्या आजच्या त्या व्हिडिओचं, प्रत्येक व्हिडिओचं रँकिंग दिलेलं असं. आज 10 पैकी 5च रँकिंग याला. परत व्ह्यूज फक्त 872 आलेत, कारण की व्हिडिओ आता थोड्या वेळापूर्वीच तो अपलोड झाला आहे. ऍव्हरेज पर्सेंटेज किती आहे ते आलं, लाईक्स किती आले तुम्हाला, ते डिटेल सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्येच भेटते. युट्यूबच्या फक्त ऍप्लिकेशनवरती तुम्ही सर्व गोष्टी चेक करू शकत नाही. आणि महत्वाचा मुद्दा हा की एखादा व्हिडिओ तुम्ही अपलोड केला आहे युट्यूबला आणि त्याच्यात काहीतरी चुका झाल्यात, त्या मिस्टेक तुम्हाला सुधारायच्या आहे, तुम्हाला तुमचं शेड्यूलचं टायमिंग चेंज करायचं आहे, किंवा जे थंबनेल लिहिलं आहे किंवा खाली काही जो मजकूर लिहिला आहे तो चेंज करायचा असेल, तर तुम्ही तो YT स्टुडिओमध्ये जाऊन त्या व्हिडिओवरती टच करायचा. आणि त्यानंतर तुम्हाला इथे पेन्सिलचा बघा एक ऑप्शन दिसतो, किंवा इथे खाली पण तुम्ही जाऊन टच करून हे करू शकता, चेंजेस त्याच्यामध्ये करू शकतात. पब्लिक ठेवलाय आता, आम्ही पब्लिक ऑलरेडी झालाय, आता मी कोणता दुसरा व्हिडिओ अपलोड नाही केलाय त्यामुळे इथे तुम्हाला दाखवता नाही येणार मला. पण समजा हा व्हिडिओ आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 3 असे डॉट्स येतात, त्याच्यावरती क्लिक करून एडिट ऑप्शन मध्ये जायचं आणि बाकी सर्व जो मजकूर आहे खाली येतो, त्याच्यात तुम्हाला मग चेंजेस करायचे असतील तर तुम्ही चेंजेस करू शकता. आता इथे दिलं आहे गावचं गाव पण टिकवून ठेवणारा सण म्हणजे गावची यात्रा. आता हे टायटल तुम्हाला कट करून दुसरं टाकायचं असेल तर मग ते तुम्ही इथे करू शकता चेंज. तर ही सर्व माहिती होती YT स्टुडिओ ऍप बद्दलची. अजून बरीच माहिती आहे, पण सुरुवातीला ही माहिती पुरेशी आहे तुम्हाला चॅनल तुमचं ग्रो करण्यासाठी. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण तुमच्यासाठी व्हिडिओ ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांचीही तेवढीच मदत होईल. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.